ठाकरे सरकारने लोकायुक्तकडे मान्य केलं की अनिल परबनी बेकायदेशीर रिसोर्ट बांधला, त्याला पाडण्याचा आदेश ठाकरे सरकारने दिला आणि त्यानंतर आता 4 दिवसापूर्वी केंद्र सरकारने सांगितलं की अनिल परबला जे मुदत देण्यात आली होती रिसोर्ट पाडण्याची ती 2 मे 2022 ला संपली आहे। आता महाराष्ट्र सरकारने रिसोर्टचं वीज पाणी बंद केलं पाहिजे। जे धाडी घातल्या गेल्या आहेत त्या माझ्या तक्रारीचा आधारित आहे असं दिसतंय। अनिल परबनी या रिसोर्टसाठी 25 कोटी रुपये वापरले। हे 25 चे 25 कोटी कॅश मध्ये रोख मध्ये वापरले, 7 कोटी रुपये व्हाईटचे वापरले। पण हे दोन्ही 25 कोटी ब्लॅक आणि 7 कोटी व्हाईट हे अनिल परबने आपल्या चोपड्यात दाखवलेलं नाही। जे 7 कोटी चेक देण्यात आला तो अनिल परबचे पार्टनर सदानंद कदमनी 52 लाख 42 लाख 5 कोटी 42 लाख अशा प्रकारचे चेक दिले। अशा प्रकारचे स्टेटमेंट सदानंद कदम आणि अनिल परबचा ऑडिटर चार्टर्ड अकाउंटंटनी दिलेला आहे। इन्कम टॅक्सच्या धाडीत एक गोष्ट बाहेर आली, अनिल परब रिसोर्टचे मालक आहे, इलेक्ट्रिक मीटर अनिल परबच्या नावाने आहे, बिल अनिल परब भरत आहे। ठाकरे सरकार आल्यानंतर त्याचा प्रॉपर्टी टॅक्स 2019, 20, 2021 हे अनिल परब भरत आहेत। परंतु इन्कम टॅक्सच्या धाडीत एक गोष्ट बाहेर आली, 25 कोटीची प्रॉपर्टी माझी असं अनिल परब सांगतात, पण चोपड्यात प्रॉपर्टी दाखवलेली नाही। म्हणून एक इन्कम टॅक्सला मी आग्रह केलाय की बेनामी प्रॉपर्टीच्या अंतर्गत अनिल परबवर कारवाई झाली पाहिजे। मला विश्वास आहे अनिल परबचा रिसोर्ट पुढे बेनामी घोषित केला जाणार। 2, हा रिसोर्ट साठी काळा पैशाचा उपयोग झाला आणि म्हणून तो काळा पैसा वापरण्यात आला, त्याचं इन्कम टॅक्सने संशोधन केलं पाहिजे। पर्यावरण मंत्रालयाने एन्व्हायरमेंट ऍक्ट सेक्शन 15 अंतर्गत यांच्यावर फौजदारी प्रक्रिया सुरू केली। दापोली कोर्टात 2 महिन्यापूर्वी तक्रार करण्यात आली। त्या तक्रारीच्या आधारावर आता ईडीने पुढचं पाऊल उचललं आहे। त्यात पार्किंग द क्राईम मनी, कारण की हा जो 25 कोटी काळा आलाय तो क्राईम मनी आहे, करप्शनचा पैसा आहे। तो पैसा कुठला आहे? तो पैसा बजरंग खरमाटेकडून आला आहे की तो पैसा पोलिसांचा बदल्याचा आहे की तो पैसा सचिन वाझेने दिलेला पैसा आहे? याचा शोध कार्य ईडीला करावं लागणार। म्हणून एका बाजूला अनिल परबवर त्यांनी चिटिंग केलं। 2 मे 2017 ला 2 मे 2017 ला 1 कोटी 10 लाखात ही एग्रीकल्चर प्रॉपर्टी म्हणून विभाग साठेकडून अनिल परबनी विकत घेतली। ही एग्रीकल्चर प्रॉपर्टी विकत घेताना जे एग्रीमेंट केलं गेलं त्यात हे CRZ आहे, हे लिहिलं आहे एग्रीमेंट मध्ये। पश्चिमेला अरबी समुद्र किनारा आहे, बांधकाम होऊ शकत नाही। विभाग साठेने 2015-16 मध्ये एनए करण्यासाठी अर्ज केला होता, तो रिजेक्ट झाला होता। 2017 मध्ये टाउन प्लॅनिंगनी सांगितलं CRZ आहे, म्हणून अनिल परबनी खाडाखोड केली डॉक्युमेंट मध्ये, खोट्या पद्धतीने एनए मिळवलं, तर त्याच्या विरोधात पण त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा लोकायुक्तकडे आदेश देण्यात आला आहे। आणि मला विश्वास आहे की अनिल परबने जेवढे मल्टिपल गुन्हे केले आहेत त्याला अटक व्हायलाच हवी। फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग, कनायवन, बेनामी प्रॉपर्टी, इन्वॉल्व इन क्राइम,
getting corruption money, parking the scam money in properties. And सगळ्यात मोठं रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, उद्धव ठाकरे साहेब, कोविड मध्ये तुम्ही आणि तुमचा माफिया सेनेनी कोविड मध्ये कमायच केली. उद्धव ठाकरेंना एवढं ऐकायला येत नाही का की अनिल परबनी रिसोर्ट बांधण्यासाठी 3 फेज पॉवर कनेक्शन 23 मार्च 2020 ला घेतलं. ज्या दिवशी प्रधानमंत्रींनी 100% लॉकडाऊन घोषित केलं त्या दिवशी तुमचं विधी मंत्रालय त्याला 3 फेज रिसोर्ट बांधायला कनेक्शन देतात. जे गुगल मॅप आले सॅटेलाइट मॅप त्यात स्पष्ट लिहिलं आहे रिसोर्टचं मेजर बांधकाम 23 मार्च 2020 ते 21 मार्च 2021 दरम्यान झाला. ज्यावेळी महाराष्ट्र 100% लॉकडाऊन मध्ये होतं त्यावेळी पालकमंत्री रत्नागिरीचा अनिल परब तिथे 7 स्टार रिसोर्ट बांधत होते. आणि मला खात्री आहे की अनिल परबची अटक होणार. वेगवेगळ्या गुन्ह्याखाली हा डिपार्टमेंट नाही तर त्या तो डिपार्टमेंट नाही तर तो डिपार्टमेंट. मग सीबीआय पासून सीबीआय यासाठी की पोलीस अफरातफरी ट्रान्सफरचा पैसा, एनआयए यासाठी की सचिन वाझे आणि अनिल परबचे संबंध, लोकल पोलीस यासाठी एनए करताना फ्रॉड फोर्जरी केली, महाराष्ट्र पोलीस यासाठी की त्यांनी इलिगली सीआरझेड मध्ये रिसोर्ट बांधलं, आणि एंटी करप्शन यासाठी की करप्शनचा पैसा, आणि ईडी यासाठी की त्यांनी क्राईम मनीचा वापर केला. असा 6 एजन्सी तर्फे अनिल परबवर फौजदारी प्रक्रिया व्हायला हवी आणि होणार. हिंदी में थोडा बदला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे